नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा जिजाऊ ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय पाथरी रोड परभणीच्या वतीनं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या माध्यमातून आपला 9वा जो पाठ आहे भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार या पाठाला आपण सुरुवात केली आणि त्यामध्ये प्रामुख्यानं आपण नाणे बाजार म्हणजे काय आणि नाणे बाजारातील जे काही संघटित क्षेत्रातील घटक आहेत त्या संघटित क्षेत्रातील घटकांची माहिती आपण प्रामुख्यानं घेत आहोत. आणि संघटित क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं भारतीय रिझर्व्ह बँक, व्यापारी बँका, सहकारी बँक, विकास वित्तीय संस्था आणि भारतीय सवलत व वित्तीय गृह अशा 5 घटकांचा समावेश होतो. तर त्यापैकी आपण पहिला जो घटक आहे भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या भागाला आपण काल सुरुवात केली होती. आणि सुरुवात केल्याच्या नंतर देशातील अर्थव्यवस्थेतील पतपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी बँक म्हणजे मध्यवर्ती बँक होय. आणि भारताची मध्यवर्ती बँक ही RBI आहे. आणि म्हणून या मध्यवर्ती बँकेची काही कार्य प्रामुख्यानं भारताचे आहेत, RBIची काही कार्य आहेत. तर आपण काल RBIच्या कार्यांना सुरुवात केली होती. RBIचं पहिलं काम आहे ते म्हणजे चलनी नोटांची निर्मिती करणं. आणि म्हणून 2 रुपयाच्या पुढच्या सर्व नोटा 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, 2000 रुपये ह्या सगळ्या नोटा ज्या आहेत ज्याला आपण भारतीय चलन म्हणतो त्या चलनी नोटांची निर्मिती करणं हे पहिलं काम RBIचं आहे. त्यानंतर दुसरं काम आहे की RBI ही सरकारची बँक म्हणून काम करते. सरकारच्या वतीनं सरकारचा प्रतिनिधी म्हणून, सरकारचा सल्लागार म्हणून आणि केंद्र आणि राज्य सरकारचे सर्व आर्थिक व्यवहार त्यांचा राज्य सरकारचा केंद्र सरकारचा पैसा सांभाळणे, राज्य सरकार केंद्र सरकारच्या वतीनं देणे ही सगळी कामं RBIला त्या ठिकाणी करावं लागतात. म्हणून सरकारची बँक म्हणून काम करते. त्यानंतर बँकांची बँक म्हणून सुद्धा काम करते. भारतातील सर्व व्यापारी बँकांना RBI मध्ये आपलं अकाउंट ओपन करावं लागतं आणि आपल्या मुदत ठेवीच्या काही रोख रक्कम या RBIच्या खात्यामध्ये प्रत्येक व्यापारी बँकांना ठेवावं लागतं. आणि म्हणून सर्व व्यापारी बँकांना वेळोवेळी मदत करणं, कर्ज पुरवठा उपलब्ध करणं, त्यांच्या ठेवी सांभाळणं ही सर्व बँकांच्या वतीनं कामं RBIला करावं लागतात. म्हणून बँकांची बँक म्हणून सुद्धा RBIला काम करावं लागतं. त्यानंतर चौथं कार्य आपण काल बघितलं की भारताला वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे निर्यातीच्या माध्यमातून असेल किंवा पर्यटनाच्या माध्यमातून असेल किंवा इतर वेगवेगळ्या मार्गाने जो काही परकीय निधी किंवा परकीय चलन प्राप्त होतं त्या परकीय चलनाचा सांभाळ करणं ही चौथं कार्य RBIचं आहे. अशा 4 कार्यांची माहिती आपण घेतली होती. आज आपण 5वं कार्य RBIचं ते म्हणजे पतपैशाचे नियंत्रण करणं. बघा आता हा पतपैसा म्हणजे काय, तर प्रत्येक सर्वसामान्य व्यक्ती, मध्यमवर्गीय, श्रीमंत सर्व लोक आपण ज्या बँकेमध्ये खाते खोलतो त्या बँकेला व्यापारी बँक म्हणतात आणि आपल्या सर्वांचे खाते व्यापारी बँकेमध्ये असतात. मग व्यापारी बँकेमध्ये आपण रोख स्वरूपामध्ये आपल्या खात्यामध्ये जो पैसा टाकतो त्या पैशाला म्हणायचं बँकेच्या भाषेमध्ये काय म्हणायचं, पतपैसा म्हणायचं. म्हणजे आपण बँकेच्या खात्यामध्ये ठेवलेली जी ठेवी आहे, जी कर्ज देण्यासाठी व्यापारी बँका वापरतात त्या ठेवींना, त्या पैशाला पतपैसा म्हणतात. मग हा जो पतपैसा व्यापारी बँकांकडे आहे लोकांनी ठेवलेला, तो पतपैसा नेमका किती असायला पाहिजे बँकेकडं, देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती पतपैसा असायला पाहिजे. पतपैसा जास्त असणं हे धोक्यात असतं, कमी असणंही त्या ठिकाणी धोक्याचं असतं. जास्त असलं तर महागाई वाढू शकते, कमी असलं तर आर्थिक मंदीची लाट देशामध्ये येऊ शकते. म्हणून पतपैसा हा मर्यादित असला पाहिजे. म्हणून देशातील सर्वोच्च बँक म्हणून रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांच्या पतपुरवठ्याच्या आकारमानावर आणि वापरावर नियंत्रण त्या ठिकाणी ठेवते आणि एक मर्यादा घालून देते व्यापारी बँकांना की एवढाच पतपैसा किंवा एवढाच पतपुरवठा त्यांनी केला पाहिजे, त्यापेक्षा कमी पतपुरवठा केला नाही पाहिजे. आणि मग यासाठी पतपैशाचं नियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडं किंवा RBIकडं काही साधनं आहेत. त्या साधनांना संख्यात्मक आणि गुणात्मक साधनं म्हटलं जातं. आणि या संख्यात्मक साधनांमध्ये बँक दर आहे, खुल्या बाजारातील रोखे व्यवहार आहे, रोकड निधीचे बदलते गुणोत्तर आहे. अशा संख्यात्मक पतनियंत्रणाच्या साधनांचा वापर करून पतपैसा नियंत्रित केला जातो.
त्यासोबतच रोकड निधीचे गुणोत्तर CRR आहे, सांविधानिक रोखतेचे गुणोत्तर SLR आहे. अशा अनेक साधनांचा वापर करून RBI पतपैशाचं नियंत्रण करते. तर गुणात्मक पत नियंत्रणाच्या साधनांमध्ये कर्ज व तारण यातील गाळ्याचे नियमन करणे, कर्जाचे नियंत्रित वाटप करणे, वैयक्तिक मनधरणी करणे अशा अनेक साधनांचा वापर करून पतपैसा नियंत्रित करण्याचं काम मध्यवर्ती बँक किंवा RBI त्या ठिकाणी करते. अशा पद्धतीनं पतपैशाचं नियंत्रण करणं हे 5वं कार्य RBIचं आहे. त्यानंतर पुढचं 6वं कार्य आहे की ते म्हणजे रिझर्व्ह बँक भारताची आणि रिझर्व्ह बँक बँकिंग आणि अर्थव्यवस्थेच्या इतर वित्तीय क्षेत्रांच्या संबंधित सांख्यिकीय माहिती संकलित करून ती प्रसिद्धीस देण्याचं कार्य करते. म्हणजे सर्व वित्तीय संस्थांकडून वित्तीय आकडेवारी गोळा करणं. वित्तीय आकडेवारी गोळा करणं म्हणजे किती कर्ज कोणत्या बँकेनं दिलंय ते कर्जाचे आकडे मागवायचे आणि ते संपूर्ण आकडे मागितल्याच्या नंतर त्या आकड्यांचं काय करायचं, वर्तमानपत्रामधून किंवा मासिकाच्या माध्यमातून, नियतकालिकाच्या माध्यमातून किंवा RBIचं स्वतःचं एक नियतकालिक आहे ज्याला RBI बुलेटिन म्हणतात, अशा अनेक माध्यमातून ते प्रसिद्धी देणं हे सुद्धा काम RBIला करावं लागतं. म्हणजे वेगवेगळ्या वित्तीय संस्थांकडून त्यांनी दिलेल्या कर्जाच्या, त्यांनी स्वीकारलेल्या ठेवींचे आकडे गोळा करणं आणि ते प्रसिद्धीस देण्याचं कार्य RBIला करावं लागतं. म्हणून आकडेवारी गोळा करणे आणि प्रसिद्धीस देणे हे 6वं कार्य RBIचं आहे. त्यानंतर 7वं कार्य आहे की देशाचा विकास घडवून आणण्यासाठी काही विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य सुद्धा RBIला करावं लागतात. मग देशाचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी RBI कोणते विकासाभिमुख कार्य करते बघा. रिझर्व्ह बँक निमशहरी आणि ग्रामीण भागात बँकेच्या सेवा सुविधा वाढवते, ठेवीदारांना संरक्षण देते, कृषी पतपुरवठा आणि औद्योगिक पतपुरवठा यांच्यासाठी काही विकासात्मक कामं सुद्धा त्या ठिकाणी करते. आणि अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये बँकेच्या सेवा सुविधा वाढवणं, बँकेमध्ये ज्या ठेवीदारांनी खातं खोललेलं आहे त्या ठेवीदारांनी जो पैसा आपल्या खात्यावर टाकला आहे त्या ठेवींचं संरक्षण करणं, कृषी आणि पतपुरवठा, कृषी भागाला वेळोवेळी कर्जपुरवठा उपलब्ध करून देणं, औद्योगिक क्षेत्राला सुद्धा पतपुरवठा उपलब्ध करून देणं ही विकासाभिमुख आणि प्रोत्साहनात्मक कार्य RBIचे आहे. आणि त्यानंतर शेवटचं कार्य आहे RBIचं ते म्हणजे इतर कार्य. रिझर्व्ह बँक आपल्या सदस्य बँकांच्या खात्यामधील आपापसातील देणे घेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी निरसन केंद्र म्हणून काम करते. व्यापारी बँकांचा अंतिम ऋणदाता म्हणून आर्थिक संकटात असलेल्या बँकांना सुद्धा आर्थिक सहाय्य पुरवते. अशा पद्धतीनं एका बँकेचा पैसा दुसऱ्या बँकेला द्यायचा असेल तर तो पैसा त्या बँकेकडून घेण्यापेक्षा RBI काय करते, या बँकेचा पैसा त्या बँकेच्या खात्यामध्ये दोघांच्याही सहमतीनं हस्तांतरण करते किंवा ट्रान्सफर करते. या कार्याला निरसन केंद्र म्हणून कार्य त्या ठिकाणी म्हणतात. अशा पद्धतीने निरसन केंद्र म्हणून सुद्धा RBIला कार्य त्या ठिकाणी करावं लागतं. तर अशा प्रकारचे 8 कार्य RBIचे आहेत. अशा पद्धतीनं संघटित क्षेत्रामधला पहिला जो घटक आहे RBI किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तो भाग आपला या ठिकाणी संपला. आता आपण संघटित क्षेत्रामधला दुसरा जो घटक आहे तो म्हणजे व्यापारी बँक. आता आपण व्यापारी बँक या संघटित क्षेत्रातील दुसऱ्या घटकाला सुरुवात त्या ठिकाणी करू. काय आहे व्यापारी बँक, व्यापारी बँकेचा अर्थ आणि काही व्याख्या या ठिकाणी आपण व्यापारी बँकेच्या संदर्भात जाणून घेऊ. बघा, ज्या व्यक्तीला बचत करायची असते भविष्यातील गरजा भागवण्यासाठी, आपण वर्तमान काळातील जे उत्पन्न आपल्याला मिळतं त्या उत्पन्नातील काही भाग बचत प्रत्येकाला करावा वाटतो. मग हा बचत नेमका कुठं केला पाहिजे, तर अशी बचत करणाऱ्यांना आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणण्यासाठी व्यापारी बँका देशाच्या वित्तीय प्रणालीमध्ये मध्यस्थ म्हणून त्या ठिकाणी कार्य करतात. मग प्रत्येकाला भविष्यातील गरजा भागवण्यासाठी आपण काही पैसा बचत केला पाहिजे असं वाटतं. मग ही बचत करण्यासाठी एक मध्यस्थ म्हणून व्यापारी बँका कार्य करतात. आणि व्यापारी बँका ह्या नफा मिळवणाऱ्या संस्था आहेत. कारण आपण जो पैसा व्यापारी बँकेकडे ठेवतो तो पैसा व्यापारी बँका जास्त दरानं लोकांना, दुसऱ्या ज्याला पाहिजे त्याला कर्ज देतात. म्हणजे ठेवीवर कमी व्याजदर आणि कर्जावर जास्त व्याजदर आकारून नफा कमवण्याचं काम व्यापारी बँका करतात. म्हणून व्यापारी बँकांना नफा मिळवणाऱ्या आर्थिक संस्था म्हटलं जातं. व्यापारी बँका बचतीची जमवाजमव करण्यात आणि अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात कर्ज वाटप करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका त्या ठिकाणी बजावतात. म्हणून सर्वसामान्य लोकांना, मध्यमवर्गीयांना
धनदांडग्यांना पाहिजे तेव्हा कर्ज पुरवठा करण्याचं काम व्यापारी बँका करतात. या व्यतिरिक्त अनुसूचित व बिगर अनुसूचित व्यापारी बँकाचाही समावेश या व्यापारी बँकांमध्ये होतो. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम 1934च्या दुसऱ्या विभागात अनुसूचित व्यापारी बँकांचा समावेश आहे. मालकी आणि कार्यपद्धतीनुसार भारतातील व्यापारी बँकांचे 4 घटकामध्ये वर्गीकरण त्या ठिकाणी केले जाते. बघा, 4 गटामध्ये व्यापारी बँकांचं वर्गीकरण जे आहे ते वर्गीकरण केलं जातं. आता कोणते ते 4 घटक आहेत बघा. पहिला घटक आहे तो म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका किंवा सरकारी क्षेत्रातील बँका. दुसरा घटक आहे खाजगी क्षेत्रातील बँका. तिसरा आहे प्रादेशिक ग्रामीण बँका आणि चौथा आहे विदेशी बँका. अशा पद्धतीनं ह्या 4 गटामध्ये व्यापारी बँकांचं जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण केलं जातं. मग आता सार्वजनिक क्षेत्रातील बँका कोणत्या? स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा अलाहाबाद बँक असेल किंवा इंडियन बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल, कॅनरा बँक असेल, विजया बँक असेल, बँक ऑफ बडोदा असेल, या सगळ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहेत. तर खाजगी क्षेत्रातील बँका कोणत्या? HDFC असेल किंवा ॲक्सिस बँक असेल किंवा ICICI बँक असेल, या खाजगी क्षेत्रातील बँक आहेत. तर प्रादेशिक ग्रामीण बँका कोणत्या? तर नाबार्डच्या अंतर्गत या प्रादेशिक ग्रामीण बँका त्या ठिकाणी काम करतात. आणि विदेशी बँका ज्या विदेशामध्ये असतात. तर अशा प्रकारच्या 4 गटामध्ये व्यापारी बँकांचं वर्गीकरण केलं जातं. आता आपण व्यापारी बँक म्हणजे नेमकं काय, तर 2 व्याख्यांच्या माध्यमातून व्यापारी बँकांचा अर्थ जाणून घेऊ. बघा, व्यापारी बँकांच्या काही व्याख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. पहिली व्याख्या भारतीय बँकिंग नियमन कायद्यानं, भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 साली अस्तित्वात आला. आणि या भारतीय बँकिंग नियमन कायद्यानं व्यापारी बँक म्हणजे काय त्याचा अर्थ या ठिकाणी सांगितला. म्हणून भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार बँकिंग म्हणजे कर्ज देण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी लोकांच्या ठेवी स्वीकारून ठेवी मागणी केल्यानंतर किंवा इतर प्रकारे परत करणे अथवा धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे परत करणे हे कार्य करणाऱ्या संस्थेला व्यापारी बँक म्हणतात. म्हणजे बघा, जी संस्था काय करते, कर्ज देण्यासाठी लोकांकडून ठेवी स्वीकारते किंवा लोकांना गुंतवणूक करायची आहे, गुंतवणुकीसाठी लोकांकडून ठेवी स्वीकारते, आणि ज्या लोकांच्या ठेवी स्वीकारलेल्या आहेत, जो लोकांचा पैसा ठेवून घेतलेला आहे बँकेनं, तो लोकांचा पैसा लोकांनी मागणी केल्याच्या नंतर धनादेशाद्वारे, धनादेश म्हणजे काय, चेक किंवा धनाकर्षाद्वारे, धनाकर्ष म्हणजे काय, डिमांड ड्राफ्ट, धनादेशाद्वारे किंवा धनाकर्षाद्वारे जी संस्था परत करते अशा संस्थेला भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार काय म्हणतात, व्यापारी बँक म्हणतात. तर अशा प्रकारची ही पहिली व्याख्या व्यापारी बँकेची सांगितलेली आहे. त्यानंतर बघा, दुसरी एक व्याख्या आता आपण या ठिकाणी जाणून घेऊ. तर दुसरी व्याख्या प्राध्यापक क्रेन क्रॉस यांनी सांगितलेली आहे की व्यापारी बँक म्हणजे नेमकं काय. तर देशातील अशी एक संस्था जी काय करते, पैशाचे व्यवहार करते किंवा पतपैशाचे व्यवहार करते. आता पैसा म्हणजे काय, जो लोकांनी आपल्या खात्यामध्ये रोख स्वरूपामध्ये जो ठेवलेला असतो त्याला पैसा म्हणतात. आणि एकदा पैसा एखाद्या व्यक्तीच्या खात्यामध्ये टाकला गेला तर अशा पैशाला बँकेच्या भाषेमध्ये काय म्हणतात, पतपैसा असं म्हणतात. म्हणून हा लोकांकडचा पैसा किंवा बँकेकडचा असलेला पतपैसा, असा लोकांकडच्या पैशाचे आणि बँकेजवळच्या पतपैशाचे व्यवहार जी काही संस्था करते एखाद्या देशातील, अशा संस्थेला काय म्हणतात, बँक किंवा व्यापारी बँक या नावानं ओळखलं जातं किंवा तिला म्हणतात. अशी दुसरी व्याख्या प्राध्यापक क्रेन क्रॉस यांनी सांगितलेली आहे. तर बघा, अशा पद्धतीनं 2 व्याख्या आपण या ठिकाणी जाणून घेतल्या. एक भारतीय बँकिंग नियमन कायद्यानं केलेली आणि दुसरी प्राध्यापक क्रेन क्रॉस यांनी केलेली. तर अशा प्रकारच्या 2 व्याख्याच्या माध्यमातून व्यापारी बँक म्हणजे काय, तर सर्वसाधारण लोकांकडून ठेवी स्वीकारणे आणि पाहिजे त्याला कर्ज देणे हे काम करणाऱ्या संस्थेला व्यापारी बँक या नावानं संबोधलं जातं, असं आपण या ठिकाणी पाहिलंय. आता ही जी काही व्यापारी बँक आहे, तर ही व्यापारी बँक नेमकी कोणती कोणती कार्य करते त्या कार्यांचा आढावा आपण उद्याच्या PPT मध्ये
त्या ठिकाणी घेऊयात. तोपर्यंत आपण थांबू. धन्यवाद.